गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की काल आपलं मार्केट बंद होतं, परंतु US मार्केट चालू होतं. US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर डाऊ जोन्स हा लोअर बंद झालेला आहे आणि बाकी नॅसडॅक वगैरे जे आहेत तर ते हायर बंद झालेले आहेत. याचं कारण असं आहे की एनव्हिडियाचा जो स्टॉक आहे तर तो 2% अपसाईडला गेलेला आहे. त्यांचे जे रिझल्ट्स येणार आहेत बुधवारी त्याच्यामुळे. आणि डाऊ जोन्स डाऊन असण्याचं कारण हेच आहे की JP मॉर्गनचा जो CEO आहे तर तो रिझाईन करणार आहे आणि त्यामुळे मार्केट खाली गेलेलं आहे. परंतु आपण जर US मार्केटचं ॲनालिसिस केलं तर ते फ्लॅटच आहे ऑलमोस्ट विथ पॉझिटिव्ह बायस, हे लक्षात घ्या. त्यामुळे पूर्ण जगामध्ये फार निगेटिव्हिटी कुठेही नाही आहे. आता आपण जर शुक्रवारी पाहिलं तर FII आणि DII दोघेही नेट बायर्स होते आणि त्यामुळेच मार्केट सस्टेन करू शकलं. आता जर आपण पाहिलं तर पूर्ण मे महिन्यातला पहिलाच दिवस असा होता की जेव्हा FIIsने बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की आता त्यांनी सेलिंग थांबवलं का, तर तसं म्हणता येत नाही. कारण हे मे बी शॉर्ट कवरिंग असू शकतं आणि त्यामुळे ते बाईंग झालेलं असू शकतं. कारण आता महिनासुद्धा शेवट जवळ येतो आहे. आता जर आपण पाहिलं बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे प्रीमियम चालू झाल्यानंतर जर मार्केट थोडं जरी साईडवेज गेलं तरी प्रीमियम फार फास्टली मेल्ट होतील, कारण काल सुट्टी होती त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आणि स्पेशली जे काही मोठे मोठे इंडेक्स आहेत तर त्याच्यामध्ये ट्रेड करताना फार सावधपणे ट्रेड करा. कारण जर मार्केटमध्ये जर इमिजिएट मुवमेंट आलं नाही तर मग मात्र प्रीमियम सगळेच मेल्ट व्हायला सुरुवात होतील. आत्ता जर आपण पाहिलं तर एक न्यूज अशी आहे मार्केटमध्ये, तशा 2 न्यूज आहेत, एक लोकल एक ग्लोबल. जर आपण ग्लोबल न्यूज पाहिली तर इराणचे जे प्रेसिडेंट होते तर ज्यांनी ते इस्रायलवरती अटॅक करण्यासाठी आदेश दिले होते तर त्यांचं हेलिकॉप्टर पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये सस्पेक्ट इस्रायलला मानलं जाते, परंतु आता तो इंटरनॅशनल इश्यू आहे, त्याच्यावरती काही बोलणं लगेच पॉसिबल नाही आहे. परंतु तो एक थ्रेट आहे की इराण काहीतरी रिप्लाय करू शकतं विथ द हेल्प ऑफ रशिया, परंतु ते कळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये. आणि दुसरी लोकल न्यूज म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी जे आहेत तर त्यांनी शुक्रवारी पुन्हा तेच स्टेटमेंट केलं जे अमित शहानी केलं होतं की 4 जूनला स्टॉक मार्केट हे ऑल टाईम हायला असेल आणि त्यानंतर काही कोणालाही मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. तर त्यावरती बरेचसे लोक असं इंटरप्रेट करत होते की मार्केट पुन्हा एकदा बूम करेल, परंतु तसं वाटत नाही. त्याचं कारण असं की एकाच रिझनसाठी मार्केट दोनदा रिॲक्ट करत नाही. आता पहिले अमित शहानी स्टेटमेंट दिलं त्यावेळेस मार्केट ऑलमोस्ट डाऊनपासनं 700 पॉईंटच्या आसपास रिकवर झालं. त्यामुळे आता इथनं वरती जाणार नाही. आणि जनरली आता जसं स्टेटमेंट त्या दोघांनी दिलं त्याचं इंटरप्रिटेशन काय होऊ शकतं, त्यांनी सांगितलं की 4 जूनला ऑल टाईम हायला जाईल मार्केट. तर मार्केट ऑल टाईम हायपासून हार्डली 200-300 पॉईंट जे आहे ते दूर आहे. मग तुम्ही विचार करा की पुन्हा एक रॅली पॉसिबल आहे का? नाही शक्य. मग काय होईल, मार्केट पॉझिटिव्ह बायससोबत जे आहे तर ते तिथेच राहील. एखाद दिवस वर एखाद दिवस खाली ह्या हिशोबाने मार्केट चालू राहील. परंतु 4 जूनला काय रिझल्ट येतात त्याच्यावरती डिपेंड राहील की मार्केट कुठल्या बाजूला डिरेक्शन पकडतं. त्यानंतर मार्केट काय एका जागी राहील असं दिसत नाही. कारण जानेवारीपासून मार्केट एकाच बॉक्समध्ये 21,500च्याही खाली जात नाही आणि 22,500च्याही वरती सस्टेन होत नाही. ओके, मग आता या सगळ्या गोष्टी पाहता आज ग्लोबल क्यूज जर पाहिले तर ओके आहेत, परंतु US मार्केटमध्ये आपले जे 3ही ADR आहेत तर त्यातले 2 ADR बँकिंग ADR डाऊन आहेत. HDFC बँकचा ADR आणि ICICI बँकचा, आणि इन्फोसिसचा ADR फ्लॅट आहे. पण एवढं सगळं असतानाही गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की 40-50 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होईल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मार्केट फार मोठं गॅपअप ओपन झालं म्हणजे जवळजवळ 70-80 पॉईंटचं जर वरती जाऊन गॅपअप ओपन झालं तर मार्केट सेलिंगसाठी येऊ शकतं. त्याचं कारण असं की एवढ्या लगेच मार्केट वरच्या बाजूला सस्टेन करणार नाही. त्यासाठी तेवढी स्ट्रॉंग न्यूज येणं गरजेचं आहे आणि ती नाही आहे मार्केटमध्ये. आता जर आपण पाहिलं की मार्केट फ्लॅट ओपन झालं तर काय होऊ शकतं, मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर प्रीमियम मेल्ट होतील आणि त्यानंतर मग हळूहळू मार्केट दिवसभर छोटं मोठं ट्रेड करत
पॉझिटिव्ह बायससोबत राहील, परंतु निगेटिव्ह बायस सध्या तरी कुठलाही दिसत नाही आहे. आता आज पाहावं लागेल की फॉरेन इन्स्टिट्यूशन काय करते. ते जर सेलिंग केलं त्यांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा पहिल्यासारखं, तर थोडंफार मार्केट हॅम्पर होईल. परंतु जर नाही केलं तर मग मात्र मार्केट ठीकठाक पॉझिटिव्ह बायससोबत टिकून राहील. तर मग असं स्टॉक स्पेसिफिक म्हणावं असं काही नाही आहे, परंतु बँकिंग स्टॉकवरती थोडं लक्ष द्या. कारण शुक्रवारी जी काही न्यूज मार्केटमध्ये आली होती PM मोदींकडनं, तर त्याच्यामध्ये बँकिंगसाठीही जरा थोड्याशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, परंतु त्याला रिॲक्शन कशी येते त्याच्यावर डिपेंड आहे. परंतु ती एवढ्या लवकर येईल असं मला वाटत नाही. या सगळ्या गोष्टींची रिॲक्शन एकदम 4 जून आणि 4 जून नंतरच येईल असं मला तरी वाटतं. तर पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हालाही माहिती ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर पडत असेल तर तुम्ही तसं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद.